बातमी आहे पुण्यामधल्या मावळमधली। कारण मावळमधल्या कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घातवार ठरलाय। कुंडमळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 4 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळतेय। मृतांमध्ये 3 पुरुषांसह एका मुलाचा सुद्धा समावेश आहे। तर आणखी 2 ते 3 जण बेपत्ता असण्याची शक्यता वर्तवली जाते। मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत। काल एनडीआरएफ कडून रात्री 10 वाजता रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं। आता थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे। आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यात यश आलंय। 8 जणांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत, तर इतर 32 जण किरकोळ जखमी झालेले आहेत। दुपारी 3 ते 3:30 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे आणि यावेळेला पुलावरती साधारणपणे 100 पर्यटक होते। याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला आहेत आपल्यासोबत। नाझीम, बचाव कार्य अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे, काय आताची बातमी? रात्री 10 वाजता हे बचाव कार्य या ठिकाणी थांबवण्यात आलेलं होतं आणि आता सकाळी 7 वाजल्यापासून हे बचाव कार्य सुरू होईल अशी प्रशासनानं माहिती दिली होती आणि त्याच्या हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू होत आहेत। आपण बघू शकतो इथं आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढच्या काही वेळांमध्ये हे बचाव कार्य या ठिकाणी सुरू होणार आहे। खरं तर काल रात्री 10 वाजता जेव्हा हे बचाव कार्य थांबवण्यात आलं त्यानंतर मध्यरात्रीपासून पावसानं जो आहे तो जोर कायम ठेवलेला आहे आणि परिणामी आपण बघू शकतो ज्या इंद्रायणी नदीच्या नदीवरती हा कुंडमळा आहे त्याच इंद्रायणी नदीचं पात्र आता आणखी दुथडं जे आहे ते वाहताना दिसतोय आपल्याला। कारण पाऊस रात्रभर या ठिकाणी सुरू आहे आणि याच पावसाचा व्यत्यय आता या बचाव कार्यात असणार आहे आणि त्याचं आव्हान पेलून या सगळ्या जवानांना पुढचं बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी पार पाडायचं आहे। खरं तर 4 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलेलं आहे आणि 51 जण जे इथले पर्यटक होते त्यांना सुद्धा या ठिकाणी सुखरूपपणे वाचवण्यात यश आलेलं आहे। 8 जणांची प्रकृती थोडीशी हालाकीची आहे, त्यांच्यावरती उपचार या ठिकाणी सुरू आहेत। परंतु आणखी काही पर्यटक यामध्ये अडकलेत का अशी शक्यता गृहीत धरून या ठिकाणी, कारण अद्याप कुठलीही तक्रार जी आहे ती प्रशासनाकडे आलेली नाहीये, परंतु तरीही प्रशासनानं निष्काळजीपणा दाखवण्याऐवजी खबरदारी बाळगलेली आहे आणि आज सकाळपासून बचाव कार्याला सुरुवात जी आहे ती या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यात आपण बघतोय की इथं आर्मीचे जवान जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांच्या मार्फत आता पुन्हा एकदा या बचाव कार्याला परत एकदा वेग येणार आहे। परंतु यामध्ये हा पावसाचा जो व्यत्यय आहे, पावसाचं आव्हान जे आहे ते या ठिकाणी या बचाव कार्यातल्या पथकांना पेलावं लागणार आहे। नाझीम, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।